चंद्रपूर शहरातील बागला चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान मुख्य मार्ग खड्ड्यांनी विद्रूप झाल्यानं नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यानं स्थानिक नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेत गिट्टी आणि मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचं काम केलं। यावेळी प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यापूर्वी वटसावित्रीच्या दिवशी समाजसेविका प्रगती भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन छेडले होते। त्यानंतर दुरुस्तीचं काम सुरू झालं, मात्र अवघ्या काही दिवसांतच ते अचानक बंद करण्यात आल्यानं नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। सुरू असलेले काम कोणाच्या आदेशाने थांबविण्यात आलं याचं उत्तर प्रशासनानं द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे आणि समाजसेविका प्रगती भोसले यांनी रखडलेले काम तातडीनं पुन्हा सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला। खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असून नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी त्वरित कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे। बागला चौक ते इंजिनियर कॉलेज पर्यंत सर्वात प्रथम ह्या रस्त्याचं काम चालू व्हायला पाहिजे, परंतु हे डिवायडरचं काम याने इथे चालू केल्यानंतर अर्धवट हे काम सोडून रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी आमच्या सामाजिक सेविका प्रगतीताई भोसले यांनी इथे आंदोलन केलं व महानगरपालिका प्रशासनाला तोंडी व लिखित निवेदन दिलं। त्यानंतर इथे रस्त्याचं काम चालू झाल्यानंतर इच्छा नगरसेवकांनी काही कारणास्तव त्यांना कमिशन नाही मिळालं का नाही हे देव जाणे, त्यामुळे काम थांबून टाकलं। काम थांबवायच्या नगरसेवकाचा अर्थ काय? हे काम लोकांच्या सेवेसाठी होतं। लोकांना हा रस्ता खूप घातक होत होता, त्यासाठी आमच्या ताईंनी ते आंदोलन केलं व हे काम सुरू करण्यात आलं होतं। महानगरपालिका प्रशासनाने हे काम थांबवायला नाही पाहिजे। हे काम काही कोणाच्या घरचं नाही, हे सर्व जनतेच्या हिताकरिता हा रस्ता सुखरूप बनला पाहिजे यासाठी ताईनं अनेक वेळा तळमळ केली, परंतु या कामाला चालू होऊन 2-4 दिवस न होता काम थांबून टाकला। आज पावसाळ्याचे दिवस आहे, आज गड्ड्यामध्ये पाणी साचते, अनेक दुर्घटना इथे झालेल्या आहे, अनेक लोकांच्या इथे जीव गेलाय। अजून प्रशासन किती लोकांच्या बळी घेते हे आम्हाला जनतेला पाहायचे आहे का? प्रशासनाला आमची एकच मागणी आहे, या डिवायडरची पण चौकशी झाली पाहिजे। आज या करोडो रुपयाचं हे डिवायडरचे इथे काम केलं, ते काम न करता आधी हे रस्त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे होतं। सुरू करून अर्धवट काम इथे थांबून ठेवून दिलं। जनतेने दाद कोणाला मागावी? आज जनतेच्या टॅक्स मधून ह्या महानगरपालिकेला प्रशासनाला त्यांच्या अधिकाऱ्यांना पेमेंट होतो। आमच्याच टॅक्स मधून रस्ते नाली हे बांधतात व आम्हाला असे गैरसोयी तुम्ही देतात। आम्ही अनेक प्रकारचे टॅक्स महानगरपालिकेला देतो, आमच्याच टॅक्स मधून तुम्ही डिवायडर बांधता, रस्ते बांधता आणि भ्रष्टाचार करता। आज आम्हाला या रस्त्यापासून किती अडचण होऊन राहिली आहे, किती त्रास होत आहे जनतेला, याचे कोणीतरी लक्ष द्यावे महानगरपालिका प्रशासनाने। फक्त आपल्या कमिशनकडे बघू नये व नगरसेवकाला माझी विनंती आहे की आपल्या कमिशनकडे बघू नये, तुम्ही जनतेच्या कामाकडे बघावे अशी आमची मागणी आहे। कामनी आज इथे आम्ही काही गड्डे होते, ते गड्डे आम्ही आज त्याच्यामध्ये गिट्टी टाकून मटेरियल टाकून इथे बुजवण्यात गेलेलं आहे। आमच्या राष्ट्रवादीचे आमचे शहर अध्यक्ष आमचे राहुल भाऊ देवतळे आणि आमच्या सोबत आलेले आम्ही आज इथे पौर्णिमाच्या दिवशी वडपौर्णिमाच्या दिवशी मी एक आंदोलन केलेलं होतं माझ्या वार्डातल्या महिलांना घेऊन, आणि त्या आंदोलनामध्ये मी विनंती केली होती का माझे लाडके भाऊ किशोर भाऊ जोरगेवार यांना का भाऊ आमच्या परिवाराचे व्यक्ती आमचे नवरे झाले किंवा आमच्या घरचे परिवारचे कोणतेच सदस्य ह्या रस्त्याने अगर गेला तर त्या गड्ड्यात पडून तो मरू शकते, त्याचा जीव वाचला पाहिजे। म्हणून भाऊ आम्हाला एकच विनंती आहे का त्यांचे हा रस्ता तुम्ही करा। आणि भाऊनं ते आमची प्रार्थना सुद्धा ऐकलेली होती, विनंती ऐकली होती आमचे किशोर भाऊ जोरगेवारनी, आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी हा रस्त्याचं काम चालू झालं। MECB ऑफिस विवापूर इथून तर राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत शिव मंदिरापर्यंत रस्ता खूप खतरनाक खराब आहे आणि एकाच जागी गड्डे नाही पडले आहे, अनेक जागी गड्ड्यानं रस्ता भरभर झालेला आहे। त्यांची विनंती पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला का आम्ही म्हणलो आणि रस्ता चालू झालेला, तर रस्त्याचं खोदकाम काम दुसऱ्या दिवशी चालू झालं। परंतु त्यामध्ये प्रश्न पडलेला आहे, आमचे वार्ड मेंबर आज इलेक्शनला 7 महिने झाले आहेत,
ह्या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये एकतरी वार्ड मेंबरनं विचार केला का? पुराणा बेनार चौकातला रस्ता झाला पाहिजे, तुम्ही निवेदन दिलं का? नाही दिलं निवेदन. आज इथे डिवायडरचं काम तुम्ही 4 कोटीचं झालं, पण मला सांगा पुराणा बेनार पासून तुम्ही फक्त बांगला चौकापर्यंत MSCB ऑफिसच्या समोरपर्यंत 4 कोटीचं काम आहे काय? हे अगर टाकलं तर 5 कोटीचं अगर काम हे टाकलं असेल रस्त्याचं तर होऊ द्या ना. त्यात काय, अगर वार्ड मेंबरनं काम केलं असेल, महानगरपालिकेने केलं असेल, का माननीय आमचे हे आमदार किशोरभाऊ जोरगेवार याने रस्त्याची जे काही मंजुरी आणली असेल त्याने केली असेल, पण रस्ता होऊ द्या ना. गड्ड्यात मरण्यापेक्षा तुम्ही काऊन काम अडवते? आमचं एकच विनंती आहे. त्यांना विचारलं नाही म्हणून त्यानं म्हटलं निवेदन दिलं महानगरपालिकेला. मला सांगा मग 7 महिन्यापासून तुमचं काम होतं ना वार्डातले, तुम्ही आता करता सरता एक वार्ड मेंबर आहे, तर तुम्ही एक नगरसेवक म्हणून निवडून आले. हे तुमचं काम आहे, आमचं काम नाही. आम्ही सामाजिक सेविका असून सुद्धा हा प्रश्न रस्त्याबद्दल माझ्या डोळ्यामध्ये, कारण तर पूर्ण उन्हाळा गेला, पूर्ण आता नवरात्र गेला, पूर्ण चैत्र गेला आणि अनेक 50 वर्षापासून या रस्त्याचे काम करणं झाले नाहीये.